इथून बॉलिंग ट्रॅक वरती चिराग मेहर जबाबदारीचं षटक आणि जबाबदारी घेतली स्वतः खांद्यावरती. राहुल दणू आपल्याला पाहायला मिळतील. ओ हो हो हो, चेंडू 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 हा मात्र हातामध्ये आहे आणि इथून जेलचीच्या स्वरूपात फलंदाज राहिलं गेलं. 3-3 सामने त्यांनी विन झालेत. इथून पाहूया 5 चेंडू आवश्यकता आहे 13 धावेची. हा चेंडू इथून सोडला गेला. या आशेत की वाईड मिळेल, ह्या आशेत वाईड मिळेल की या आशेत सोडला गेला होता चेंडू, परंतु इथून वाईड नाही आहे. आणि इथून बॅटिंग टीम मात्र रेफरल करते की थर्ड अंपायर करे. इथून थर्ड अंपायर पाहणी करतील. इथून हा चेंडू फेअर आहे ही नोंद आपल्यापर्यंत पोहोचवतोय, कारण की हा चेंडू कुठेही बाहेर नव्हता, मध्ये होता हा चेंडू आणि इथून ज्यापेक्षा सोडला गेला होता वाईड बॉल साठी. हा चेंडू चांगला आहे आणि खूप चांगले पंचभूमिका आपल्याला पाहायला मिळते. झाकीर सर म्हणा किंवा आपले राकेश सर म्हणा. पाहूया चिराग पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती. ओ हो हो, चेंडू हातामध्ये आलाय आणि इथून धावचीची संधी. आता 3 चेंडू आवश्यकता आहेत विजयासाठी. 13 धावा म्हणजे 3 चेंडू वरती धावा बनवायचे आहेत सामना जिंकायचा असेल. जर सामना टाय झाला तर दोन्ही संघाला 1-1 पॉइंट देण्यात येणार. सातपाटी गाव आपल्याला कौरप करताना पाहायला मिळालं हार्दिक कडनं आणि खूप चांगलं कौरप हार्दिक करतोय. आणि इथून जाऊया अंतिम पागदरे यांच्यावरती. चेंज ऑफ पेस, गती परिवर्तन केलं होतं. सिंगल आलाय, दुसरीचा प्रयत्न केला जाईल. प्रयत्न केलाय अनिकेत सांगतो स्ट्राइक मी माझ्या जवळ ठेवेल. सिंगल आलाय. आता 2 चेंडू 12 धावा. आता दोन्ही 2 षटकार हव्यात. बॅट मात्र आता जर मोठमोठे फटके खेळतील या 2 चेंडूवरती तर नक्कीच इथून हेत्विक 11 पुढे येईल. परंतु इथून चिराग मेहर काय कमाल हिची गोलंदाजी राहिली आहे. हा हा हा, इथून मॅच संपलेली नाहीये. पलटवार बजावडी दे. क्लॅप करायचा आहे. 1 चेंडू 5 धावा. अनिकेत ऍज अ कॅप्टन 1 चेंडू 5 धावा. चौकार आला तर इथून सामना हेत्विक 11 संघाकडे जाईल. 1 चेंडू 5 धावेची आवश्यकता आहे. पुन्हा चेंडू 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 पंच सांगताय येलो वाईट. फटका खेळलाय परंतु रुपयाच्या हातामध्ये. आणि हा सामन्याचा आनंद घेतोय तो म्हणजे चिराग मेहर.